ओके. तर त्या दिवशी मीटिंग मध्ये आपण काय म्हटलं होतं, की म्हणजे तुम्हाला मी सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या, काय करायचंय, कसं ड्रॉ करायचंय आणि आपण बरेच डाऊट क्लिअर केले होते. आपण आता 15 मिनिटाचा चार्ट घेत होतो आणि 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण काय करायचो, कोणतं पण हाय मार्क करायचो. म्हणजे हायची कॅन्डल घ्यायचो, आपण त्याची रेंज काढायचो. डाऊन साईडला जर कम्प्लीट रेंज असेल तर गोल्ड अप साईडला जाऊ शकतं. पण इन केस जर डाऊन साईडला इनकम्प्लीट असेल किंवा कुठेतरी गॅप असेल, मार्केटने पिन पॉईंट जर सपोर्ट घेतला नसेल, तर मग आपण अशा वेळेस काय करतो, सेम जो पण बॉक्स असेल म्हणजे जे पण रेंजचा बॉक्स असेल, समजा हा 50% इथे ब्रेक केलेला आहे, इथे बघा खाली तुम्हाला 50% दिसतंय. आपण काय करायचो, सेम तोच 50%चा बॉक्स घ्यायचो असा, आणि खालून जर आपण बॉडी पासून हा बॉक्स लावला तर बिन पॉईंट वरती 50%ला एक त्याचा रेजिस्टन्स असेल, आणि सेम हाच बॉक्स उचलून जर आपण वरती ठेवला तर जो पण त्याचा पहिला बॉक्स असेल, म्हणजे गोल्ड जर इथून वरती जात असेल तर त्याच्या पहिल्या बॉक्सच्या 50% पासून पिन पॉईंट सेलिंग गेले. हे आपले 2 कंडिशन वरती काम करायचं होतं आणि मी तुम्हाला हेच 2 कंडिशन सांगितल्या. तसे तर भरपूर कंडिशन आहेत, पण जर नीट विचार केला तर आता सध्या 2 कंडिशन वरती काम करणं खूप गरजेचं आहे. कारण या एकदम सोप्या कंडिशन आहेत. जर तुम्ही बघायला गेलं त्याच्यापेक्षा पण अवघड कंडिशन आहेत आणि ऍडव्हान्स पण कंडिशन आहेत. पण मी त्या तुम्हाला डायरेक्टली सांगत नाहीये, कारण त्याने काय होईल, तुम्ही कन्फ्युजन मध्ये जाताल आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मग काहीच काम करता येणार नाही. ओके, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली बेसिक ज्या सोप्या कंडिशन आहेत 2-3 त्या शिकवत आहोत आणि त्याच्यावरतीच आपण पुढे जात आहोत आणि त्याच्यावरती भरपूर चांगला रिझल्ट भेटतोय. जर तुम्ही नीट बघितलं तर मी सहसा स्क्रीनशॉट टाकत नाही ग्रुपवरती, पण जर तुम्ही नीट बघितलं तर एवढे स्क्रीनशॉट वगैरे मला येतात आणि सांगतात की सर आम्ही आज हे कॅप्चर केले, आम्ही तेच कॅप्चर केले. ओके, आता ह्या ठिकाणी बघा. ह्या ठिकाणी बघा, गोल्ड ओपन कुठं झाले आज, गोल्ड ओपन झालंय इथे. इथे ओपन होऊन थोडंसं साईडवर गेलं आणि परत अप साईडला गेलं. तर दुपारी पण एक मीटिंग घेतली होती आपण, त्याच्यात पण या गोष्टी क्लिअर केल्यात, पण डबल अजून क्लिअर करू. ओके, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता आज गोल्ड ओपनिंग झाले, तर मला काय बघायचं की गोल्डने लो कुठला मारला किंवा कुठली पेंडिंग मुवमेंट ठेवली आहे का बॅक साईडला. जर पेंडिंग मुवमेंट असेल तर मी तसं माझा व्ह्यू चेंज होतो. म्हणजे जर पेंडिंग मुवमेंट असेल तर मग मला सेलिंग साईडचा विचार करायला, किंवा अप साईडला जर पेंडिंग मुवमेंट असेल तर अप साईडचा विचार करायला. ओके, आता या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं, या साईडला जर तुम्ही नीट बघितलं तर गोल्ड ओपन झालंय इथे. इथे ओपन झाले, थोड्याशा 2-3 कॅन्डल तयार झाल्या आणि डायरेक्टली अप साईडला गेले. तर मला ट्रेड कसं भेटणार आहे, एक तर मी विचार काय करणार, मी सगळं बघणार की गोल्डने इथून सेलिंग किती दिली होती, त्याच्यानंतर ना इथून मुवमेंट कशी काय आली किंवा ती कम्प्लीट मुवमेंट आहे का. कम्प्लीट असेल तर मग मी डाऊन साईडची रेंज काढणार आणि बघणार. आता जर नीट बघितलं तर या ठिकाणी कम्प्लीट मुवमेंट नाहीये. आपण रेंज काढून बघू. हे बघा, इथून जर सेलिंगची रेंज काढली तर खाली 50%ला ब्रेक केलेलं आहे गोल्डने. पण आपली कंडिशन काय म्हणते, जेव्हा पण 50%ला गोल्डने सेल केलेलं असेल तेव्हा आपण काय करतो, त्याच बॉक्सच्या 50% पासून सेलिंगचं प्लॅनिंग करतो इथून. पण त्याला पण गोल्डने ब्रेकआउट केलेले आहे, त्याचा रिटेस्ट करून अपसाईडला गेलेले. त्याच्यामुळे आपण अपसाईडचा विचार केला. आपण एकदा ड्रॉ करून बघूयात, जे तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल. आता सगळ्यात पहिल्यांदा मी बेसिक पासून हे करतो, स्टार्ट करतो. समजा हा चार्ट आहे, आजच्या रोजी मला काहीच माहिती नाहीये, तर मला फक्त काय बघायचंय की गोल्डने इथून किती मुवमेंट दिली आहे, इथून किती मुवमेंट दिली आहे डाऊन साईडची. ओके, ह्या गोष्टी मला क्लिअर करायच्यात. म्हणजे मला एक, ओके, तर त्याच्यामध्ये पण एक गोष्ट, अजून एक गोष्ट सांगतो. थोडस बॅकला जाऊन सांगू त्या गोष्टी. जिथून पण ही सेलिंग आली होती, आता हे बरंच आपण 2दा-3दा रिव्हिसल करतोय, तर जिथून पण ही सेलिंग आली होती, तर तुम्ही जर बॉटम बघितलात, ही जर तुम्ही सेलिंगची रेंज काढली तर पिन पॉईंट बॉटम जो आहे तो इथं तयार झालेला आहे. तुम्ही अजून पण जाऊन बघू शकता, तुमच्या प्रत्येकाकडे इंडिकेटर असेल, नसेल तर डीएम करा, तुम्हाला भेटून जाईल इंडिकेटर. तर जी पण आपण सेलिंगची रेंज काढली होती ती बरोबर पिन पॉईंट इथं कम्प्लीट झाली आणि तिथून गोल्ड अप साईडला चालू, तुम्ही बघू शकता कंटिन्यू अप साईडला आहे. अशा वेळेस जेव्हा तुम्ही रोज का ट्रेडिंग करत करत पुढे येता आणि रेंज काढत काढत तुम्ही बघता की कुठली कंप्लीट आहे, कुठली इनकम्प्लीट आहे, असं करत करत तुम्ही जेव्हा आजच्या दिवशी येता प्रेझेंट डेला, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळते की गोल्डने सेलिंग दिली इथून. थोडस झूम करून बघा इथं, गोल्डने सेलिंग दिली इथून ह्या ठिकाणी. तर मी डायरेक्टली याची रेंज काढतो. आता ही कॅन्डल कोणती आहे, 21 जुलैची 12-15ची कॅन्डल आहे. इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेलो, 12-15 करून मी डाऊन साईडची रेंज काढली. जशी मी डाऊन साईडची रेंज काढतो तसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपण सेलिंग साईडला रेड कॅन्डल पर्यंत ड्रॉ करतो, आणि जर रेड
रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो. पण जर रेड लाईनला स्ट्रक्चर ब्रेक केलेलं असेल तर आपण डबल स्ट्रक्चर ड्रॉ करतो, असं डबल रेंज घेतो थोडक्यात. आणि डबल रेंज घेतल्याच्या नंतर मला एक गोष्ट कळते की या ठिकाणी गोल्डने इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलेलं आहे किंवा ते कम्प्लीट पण आहे का, आपण एकदा स्वतः हे करू, ड्रॉ करून बघू. एक बॉक्स घ्यायचा आहे आणि खालून बघायचंय की गोल्डने कुठून कुठपर्यंत स्ट्रक्चर घेतलेलं आहे. जर ह्याच्या 62 जरी असेल तरी पण ते पेंडिंग नसणार आहे बरं का. म्हणजे हे बघा इथून पिन पॉईंट 62% आहे, म्हणजे हे पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. पेंडिंग स्ट्रक्चर नसल्याच्या नंतर ना आपण काय करणार आहोत, डाऊन साइड वरून अप साइडची परत रेंज काढणार आहोत. मला फक्त बघायचंय की पेंडिंग मुवमेंट कोणत्या साईडला आहे, गॅप कोणत्या साईडला आहे, इनकम्प्लीट स्ट्रक्चर कोणत्या साईडला आहे. जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर मग मी तशानुसार मग ट्रेड प्लॅन करणार. ओके, आता डाऊन साइडची जेव्हा आपण रेंज काढतो, 19-15 कॅन्डल आहे ही, 19-15. ओके, तर ही जी रेंज आहे, तर ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बघता इथून इथपर्यंत तुम्ही ड्रॉ करता अपसाईड साठी, आणि पिन पॉईंट गोल्डने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलाय, डाऊन साईडला चाललंय, आणि ह्या ठिकाणी कुठं कॅन्डल क्लोज केली का आपल्या रेंजच्या बाहेर, जेव्हा तुम्ही इंडिकेटर बंद करता तेव्हा तुम्हाला कळेल की आपण जी पण रेंज घेतलेली आहे ही अपसाईडची, त्याच्या बाहेर कॅन्डल क्लोज केली आहे का 15 मिनिटाची, नाही केली. याचा अर्थ काय आहे की गोल्डनी हे जे स्ट्रक्चर आहे वरचं ते पूर्ण केलंय आणि मग खाली येते. तर अशा वेळेस आपण काय करतो, सेलिंगची रेंज काढतो आणि बघतो की सेलिंग साईडला गोल्डने काय केलेले. आता हा बॉक्स समजा मी साईडला ठेवला आणि जी पण सेलिंगची रेंज आहे 21 टायमिंग आहे, तर आपण 21 घेऊया. फक्त बघा, मी काय वेगळं काय रॉकेट सायन्स वापरतोय का, मी फक्त इंडिकेटरचा व्यवस्थित वापर करतोय. ओके, तर ही आपली डाऊन साईडची रेंज आलेली आहे. तर आपण काय करतो, सिंपली आपण डाऊन साईडला घेतो टॉप पासून ते रेड लाईन पर्यंत. जेव्हा मी रेड लाईन पर्यंत बॉक्स ड्रॉ करतोय तसं पिन पॉईंट मला एक गोष्ट दिसतीये की गोल्डने सपोर्ट घेतलाय 50%चा, त्याच्या खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर नाहीये. ओके, इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय अनम्यूट करून सांगा, माईक अनम्यूट करा आणि सांगा इथपर्यंत समजलंय का. हॅलो, तर हा, इथपर्यंत समजलंय का तुम्हाला. हो, समजलं. हा, म्हणजे आता हे बघा, गोल्ड इथे ओपन झालंय आणि इथपर्यंत आपल्याला कळालंय की कोणतीही पेंडिंग मुवमेंट नाहीये. पिन पॉईंट इथं 50%चा सपोर्ट घेतलाय आणि इथून गोल्ड वरती चाललंय. ओके, ह्याच्यात काही कन्फ्युजन नाहीये ना. नाही, नाही. हा, तर आता समजा इथून जर पिन पॉईंट सपोर्ट घेतलेला असेल तर हा बॉक्स आपण साईडला ठेवला आणि जिथून सपोर्ट घेतलाय गोल्डने त्याची जर आपण रेंज काढली, आता ती कॅन्डल कोणती आहे, 23-15 कॅन्डल आहे 21 तारखेची. आपण कॅन्डलचा टायमिंग टाकला, 23 किती होता, 23-15 होता, 23-15. ओके, 23-15 करून जेव्हा आपण अपसाईडची रेंज काढतो तेव्हा एक रेंज तुम्हाला इथे बघायला भेटेल. ओके, तर ह्या रेंजनुसार जेव्हा तुम्ही सकाळी मॉर्निंगला इथून इतका जर बॉक्स ड्रॉ केला असता, इथून इथपर्यंत, ओके, इथून इथपर्यंत तुम्ही जर सकाळी बॉक्स ड्रॉ केला असता तर तुम्हाला एक गोष्ट दिसली असती की गोल्डने 50%च्या वरती कॅन्डल सस्टेन केलेत आणि मग ते खाली येते. मग अशा वेळेस मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले आतापर्यंत, अक्षरशः म्हणजे आपण ह्याच कंडिशन वरती काम करतोय. मी तुम्हाला ऍडव्हान्स गोष्टी पण अजून जास्त सांगितल्या नाही की जेणेकरून कन्फ्युजन होईल. मी फक्त ज्या एकदम प्रॉपरली वर्क होतात कंडिशन त्याच्यावरती तुमची प्रॅक्टिस घेतोय, रोज घेतोय प्रॅक्टिस. आणि ह्या ठिकाणी बघा सेम तेच झालेलं आहे. वरती कॅन्डल बघा किती सस्टेन झालेत 50%च्या वरती. आणि जर आपण सेम बॉक्स घेऊन हा जर बॉडी पासून मार्क केला वरून, हे बघा, टॉप पासून जर बॉडी पासून मार्क केला तर पिन पॉईंट आपल्याला खाली सपोर्ट बघायला भेटतोय 50%चा, आणि तिथून तुम्ही डायरेक्टली बाईंगचा प्लॅन करू शकले असते. म्हणजे आजच्या रोजी एकदम मॉर्निंगलाच तुम्ही बॉटम पकडला असता. आणि आता मुवमेंट बघा किती आहे. पूर्ण दिवस मार्केटने वरतीच अपसाईडची रेंज दिलेली आहे. आणि हे फक्त एक एक्झाम्पल सांगितलंय आपण आजच्या मार्केटचं. अजून इथून पुढे बघा किती एक्झाम्पल येणार आहेत आणि तुम्हाला किती ट्रेड भेटणार आहेत. ओके, आणि हे 15 मिनिटावरती. सेम जर तुम्ही 3 मिनिटावरती जर बघितलं तर तुम्हाला एकदम क्लिअर कट दिसेल. हे बघा, अजून काय पाहिजे, म्हणजे ह्या असं सेटअप तुम्हाला बघायला भेटणार आहे काय. वरून जर तुम्ही बॉडी पासून जर मार्क केला
तर खाली पिन पॉईंट तुम्हाला 50% सपोर्ट बघायला भेटतो. इथून तुमची बाईंगची एंट्री असणार आहे. एसएल काय तुमचं मॅक्सिमम एसएल असेल हे बघा, $4, $5, $6 जरी एसएल लावला तरी तुमचं टार्गेट डायरेक्टली या बॉक्सच्या 75% त्याला ब्रेक केले तर 90%, 100%. 100% डायरेक्टली $250 तुम्हाला भेटतात ते $6 वरती, म्हणजे $25. आणि 0.02 ची एंट्री असेल तर एसएल तुमचा असेल $10, $11 आणि टार्गेट डायरेक्टली $55-60, $50. ओके. आणि सेम हेच बघा, ह्याच ठिकाणी हे बघा, 1 मिनिट थांबा, चालू राहू द्या. ओके. तर या ठिकाणी बघा, आवाज येतोय सगळ्यांना? ओके. तर या ठिकाणी बघा, ह्या कंडिशनवरती आपण किती तर ह्या कंडिशनवरती आपण किती प्रॅक्टिस केली आणि कसे पिन पॉईंट काम करते ते पण तुम्हाला कळलं. आणि सेम जर तुम्ही 3 मिनिटावरती पण बघा, साईड बाय साईड, म्हणजे 2 टॅब तुम्हाला ओपन ठेवायचे, एक 15 मिनिटाचा, 3 मिनिटाचा. जे मार्केटमध्ये आता सध्या एकदम पिन पॉईंट वर्क करत आहे, मी तुम्हाला हे शिकवतोय. म्हणजे अक्षरशः तुम्ही 20,000, 15,000 किंवा 30,000 जरी देऊन रेंज कॅल्क्युलेशनचे एखाद्याचे कोर्स जॉईन केले तरी पण तुम्हाला हे सांगणार नाही आणि कोण शिकवणार पण नाहीये, हे डोक्यात ठेवा. ओके. तर जेव्हा तुम्ही 15 मिनिटावरती जाता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळते की गोल्ड आता रेंज कम्प्लीट करून खाली येते. तर जेव्हा खाली येते तेव्हा इथं तुम्हाला काहीच करायचं नाहीये, काय म्हणजे सेलिंगचा ट्रेड प्लॅन करायचा नाहीये किंवा अग्रेसिव्ह बाईंग सेलिंग करायची नाहीये. तुम्हाला फक्त तुमची इनकम्प्लीट मुवमेंट असेल तर सेलिंग किंवा बाईंगचा प्लॅन करायचा, जे की या ठिकाणी मार्केट ओपन झालेत आपण या ठिकाणी केला. ओके. आता तुम्ही 250, म्हणजे मी तर म्हणतो 250 पिप्स नाही, अक्षरशः तुम्ही 150 पिप्स कॅप्चर केले बाबा म्हणतो. ओके, कारण तुम्ही नवीन आहात. तर जेव्हा तुम्ही 150 पिप्स कॅप्चर करताय, आता फक्त नेक्स्ट कंडिशनची वाट बघायची. कशी बघणार? जेव्हा गोल्डने या ठिकाणी आपली रेंज जी आहे ती ब्रेक केली, म्हणजे इथून व्हॅलिड रिट्रेसमेंट पुलबॅक दिला नाहीये किंवा इथं 2, 3, 4, 5 असे कॅन्डल रेडचे बनवलं नाहीये जेणेकरून आपण सेलिंगची रेंज काढावी. एकच फक्त रेड कॅन्डल तयार केली आणि डायरेक्टली अपसाईडची मुवमेंट दिली. ओके. तर अशा वेळेस आपण काय करतो, आपली जी ही रेंज आहे ती ब्रेक आहे असं मानतो आणि ब्रेक झाल्याच्या नंतर आपण घेतो ह्याचं डबल स्ट्रक्चर. जसं तुम्ही डबल स्ट्रक्चर घेणार आहात आपल्या रेंजचं, तेव्हा हे बघा, इंडिकेटर ऑफ केल्याच्या नंतर मला फक्त बघायचं की गोल्ड करतंय काय. ओके. 3 मिनिटावरती पण बघा साईड बाय साईड, हाच बॉक्स घेऊन, हा जो 25%चा बॉक्स घेऊन तुम्ही वरती 50%चा पण ड्रॉ करू शकता. हे बघा, आपण डबल रेंज घेतलीये, डबल रेंजचा हा 50%चा बॉक्स ड्रॉ केलाय. तर माझ्यासाठी रेजिस्टन्स कोणता होता? रेजिस्टन्स होता 75%चा. तर त्याला पण गोल्डने ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्याच्या नंतर ना अप साईडला बघा कॅन्डल दिसत असतील तुम्हाला आणि मग खाली आलंय. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, सेम याचा 50%चा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा पण गोल्ड वरती जातं, वरती इनकम्प्लीट मुवमेंट आहे, इनकम्प्लीट असेल तर आपण सरळ हा छोटा बॉक्स घ्यायचा, वरती ठेवायचा बॉडीला. जसं तुम्ही बॉडीला ठेवणार आहात तसं तुम्हाला पिन पॉईंट 50%ला एक बाईंगचा ट्रेड इथे भेटणार आहे. म्हणजे तुम्ही बघा, फक्त तुमच्या कंडिशन वरती तुम्ही काम करताय. तुम्ही कुठं पण अंदाजपंची काम करताय का? पूर्ण कॅल्क्युलेटेड सेटअप वरती काम करताय. ओके. इथं बाईंगचा ट्रेड घेतला, तुमचं टार्गेट काय असणार आहे? 90%. आरामात इथं 90%. पण जर तुम्ही नीट बघितलं, हाच बॉक्स घेऊन जर तुम्ही वरती ठेवला, तुमच्या म्हणजे तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की इथे 90%च्या वरती पण कॅन्डल क्लोज आहेत. याचा अर्थ काय असतो की गोल्ड अजून वरती जाणार आहे. सेम बॉक्स घेऊन जर तुम्ही बघितलं, थोडस झूम करून मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एकदम बॉटम पकडला आज, त्याच्यानंतर तुम्ही इथून पण एक हाय पकडला, इथून एक तुम्ही बुलिश ट्रेड पकडला अपसाईडचा, तुमचं टार्गेट होतं 90%. पण इन केस जर त्याला ब्रेक केलं तर तुम्ही अपसाईडचा विचार करू शकता 100%चा. ओके. तर ह्या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्हाला 90%च्या वरती पण कॅन्डल क्लोज दिसतात आणि गोल्ड आता खाली येते, तर सेम आहे, हाच बॉक्स घ्यायचा आहे, आपण बॉडीपासून लावायचा आहे. एकतर बॉडीपासून लावल्याच्या नंतर सपोर्ट असेल, हा सपोर्ट असेल गोल्डसाठी 50%चा. पण जर
सपोर्ट न घेता गोल्डने इनकम्प्लीट मुवमेंट ठेवली आहे, इथं गॅप ठेवलाय आणि इथून जर युटर्न घेतला मधूनच, तर अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला मी कितीतरी वेळा सांगितलंय की हाच बॉक्स घ्यायचा आहे आणि जिथून इनकम्प्लीट मुवमेंट आहे त्याच्या खालून लावायचंय बॉडी पासून. हे बघा इथे नीट बघा, इथे झूम करून दिसत असेल तुम्हाला ह्या ठिकाणी. बॉडी पासून जसा हा बॉक्स लावला तसं पिन पॉइंट आपल्याला आजचा एकदम टॉप भेटला. हे बघा टॉप, आणि हाच टॉप आणि हाच सेलिंगचा एक ट्रेड मी सकाळी दिला होता. एक तर 90%ला शेअर केला होता, पण 90%च्या वरती कॅन्डल क्लोज होत्या. त्याच्यामुळं मार्केटने खाली पण गॅप ठेवला, खाली गॅप ठेवल्याच्या नंतर गोल्ड वरती गेलं, वरती गेल्याच्या नंतर मला माहित होतं कुठपर्यंत जाणार आहे. मग एकदम टॉपला मी तुम्हाला इथं सेलिंगचा ट्रेड आज दिला होता. तुम्ही ग्रुपमध्ये पण जाऊन बघू शकता. आणि जे नवीन आहे त्यांनी विचारा बिंदास, तुम्हाला थोड्या वेळाने मी वेळ देईल, अनम्यूट करा आणि बिंदास विचारा तुम्हाला जर काही समजत नसेल, काही डाऊट असतील तर. हे बघा इथून आपला एसएल होता एक $5-6 असेल, टार्गेट बघा डायरेक्टली किती 300 पिप्स. ओके, पण ह्याच्यात एक गोष्ट बघण्यासारखी काय आहे, जिथून सेलिंग येते ती काय आपल्या रेंजच्या आतमधून सेलिंग येत नाहीये. म्हणजे जर नीट बघितलं तर गोल्डनी आपल्या डबल रेंजच्या पण बाहेर कॅन्डल क्लोज केल्यात आणि तिथून प्रॉपर सेलिंग येते. म्हणजे ही आपल्यासाठी इनकम्प्लीट मुवमेंट आहे. याचा अर्थ काय आहे की गोल्ड अजून वरती जाऊ शकतो. तर जेव्हा गोल्ड अजून वरती जाऊ शकतो तेव्हा मी काय सांगितलंय, जेव्हा पण गोल्ड बाहेर जातं, हे बघा ड्रॉ करून दाखवतो, जेव्हा पण गोल्ड बाहेर कॅन्डल क्लोज करतं आणि अपसाइड जर डाऊन साइड येत असेल, तर जो पण हा पहिला बॉक्स असेल, हे बघा त्याचा 50% सपोर्ट असेल. पण जर नीट बघितलं तर त्याच्या खाली गोल्डने सस्टेन केलेलं आहे. अशा वेळेस आपण काय करतो, अशा वेळेस आपण करतो बॉडी पासून मार्क. म्हणजे जर हा सेम बॉक्स जर तुम्ही घेऊन इथे ठेवला ह्या ठिकाणी असा, तर तुम्हाला एक गोष्ट म्हणजे कळत असेल, समजत असेल की गोल्डने या ठिकाणी पण इनकम्प्लीट मुवमेंट ठेवलेली. जर गोल्डने डायरेक्टली इथून बाहेरून आलंय, इथं टच केलं, तर इथून आपण पिन पॉईंट बाईंगचा ट्रेड प्लॅन केला असता 50% पासून आपल्या कंडिशन नुसार. पण मधूनच युटर्न घेतला. मधून युटर्न घेतल्याच्या नंतर आपण काय करतो, हाच बॉक्स घेऊन खालून बॉडी पासून लावतो. जसं तुम्ही खालून बॉडी पासून लावणार आहात तसं पिन पॉईंट वरती तुम्हाला 50% ला एक सेलिंगचा ट्रेड बघायला भेटेल इथे या ठिकाणी. तुमचा एसएल किती असणार आहे, मॅक्सिमम एसएल तुमचा असेल, हे बघा एसएल तुमचा किती असेल $5-6. तुमचं टार्गेट काय आहे, ही पेंडिंग मुवमेंट 150 पिपची. ओके, पण त्याच्या खाली कॅन्डल क्लोज केलेले आहेत. तर अशा वेळेस काय करतो आपण, जेव्हा त्याच्या खाली कॅन्डल क्लोज असतील तर परत आपल्याला पेंडिंग मुवमेंट भेटली, मग सेम हाच बॉक्स घेऊन तुम्ही जिथून पण न्यूटन येतोय तिथं जर हात ठेवला तर पिन पॉईंट परत तुम्हाला 50% ला सेलिंगचा ट्रेड बघायला भेटेल. हे बघा किती आहे सेलिंगचा ट्रेड, परत 130 पिप्स. म्हणजे असं तुम्ही दिवसातून जिथं जिथं इनकम्प्लीट मुवमेंट असतील, इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, तिथे तिथे तुम्ही प्लॅनिंग करू शकता. फक्त 2च कंडिशन आहेत. तुम्हाला एकदा मी साईडला घेऊन येतो सांगतो बॉक्स वरती. समजा हा बॉक्स आहे, गोल्ड वरून येत आहे खाली, 50%च्या खाली क्लोजिंग केलेलं आहे. इथून जर युटर्न घेतला तर त्याच्यासाठी पहिला रेजिस्टन्स असेल हा जो बॉक्स आहे त्याच्या 50%. इथून इथून पिन पॉईंट सेलिंग आलीच पाहिजे. पण अजून एक कंडिशन काय आहे, जर इथून सेलिंग आली नाही तर म्यूट करा, म्यूट करा म्हणजे सगळ्यांना आवाज ऐकू माझा. ओके, तर ही एक कंडिशन आहे. आणि अजून एक कंडिशन काय आहे आपली, सेम आपण 50%चा एक बॉक्स घेतो. कोणता, टोटल रेंजचा 50%चा बॉक्स हा, आणि तो आपण मार्क करतो खालून कॅन्डलच्या बॉडी पासून जिथून पण इनकम्प्लीट मुवमेंट आहे. म्हणजे समजा इथे बॉडी असेल कॅन्डलची, इथे खाली बघा मी मार्क करतोय एरो, इथं जर कॅन्डलची बॉडी असेल तर इथून आपण मार्क करतो आणि त्याच्या बॉक्सच्या 50% हा एक आपल्यासाठी रेजिस्टन्स असेल. ही झाली दुसरी कंडिशन. पहिली कंडिशन मी तुम्हाला सांगितली की ह्या पहिल्या बॉक्सच्या 50% पर्यंत इथून, आणि दुसरी कंडिशन मी सांगितली की हाच बॉक्स घेऊन खालून बॉडी पासून लावायचं 50%. म्हणजे तुम्हाला ह्या 2 लेवल भेटतील रेजिस्टन्सच्या, एक तर पहिल्या लाईनीपासून किंवा दुसऱ्या लाईनीपासून गोल्डला खाली येणंच आहे. जर आलं नाही त्याच्यावरती जर कॅन्डल क्लोज केल्या तर आपण असं समजायचंय की गोल्डने ही मुवमेंट जी आहे ती पेंडिंग ठेवलेली आहे. एक तर गोल्ड वरती जाऊन परत इथे एक डबल बॉटम बनवून वरती जाईल, किंवा कंटिन्यू अप साईडला जर जात असेल तर तुम्ही मग खालची बाईंगची रेंज काढू शकता. ओके, आणि सेम हेच आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे सेलिंग साईडला. आता हेच बघा बाईंग साईडला पण दाखवतो.
बाईंग साईडला दाखवू आपण, हे करू आपण, हिरवा कलर करू याचा. समजा गोल्ड इथून अप साईडला चाललेलं आहे आणि कॅन्डल क्लोज केल्यात 50% वरती. जर खाली येत असेल इथून, तर पहिला सपोर्ट आपल्यासाठी असणार आहे हा जो बॉक्स आहे त्याच्या 50%चा हा. दुसरा सपोर्ट आपल्यासाठी असणार आहे हा जो टोटल रेंजचा बॉक्स आहे 50%चा, तो वरून आपण बॉडी पासून लावणार आहोत, कॅन्डलच्या बॉडी पासून इथून. आणि ह्या बॉक्सच्या 50% हा एक आपल्यासाठी सपोर्ट असेल इथे. म्हणजे आपल्याला भेटले दोन सपोर्ट, एक तर हा एक 50%चा सपोर्ट आणि वरून आपण बॉडी पासून मार्क केलं तो एक सपोर्ट. म्हणजे जर गोल्ड खाली येत असेल, हे बघा वरती जाऊन जर खाली येत असेल, इथून वरती चाललंय, इथं वरती कॅन्डल क्लोज केल्यात 50%च्या आणि तिथून जर खाली येत असेल, तर ह्या दोन सपोर्ट वरनं गोल्डला वरती जावंच लागेल. ओके, तर ह्या बाईंग साठी आणि सेलिंग साठी कंडिशन आहे, दोन बेस्ट कंडिशन आहेत. याच्यावरती तुम्ही पिन पॉईंट काम करू शकता. आणि तुम्हाला जर बघायचं असेल की आज बाईंग का आली, तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं की गोल्डने जर एखादी लेवल ब्रीच केली असेल किंवा त्याच्या बाहेर जर कॅन्डल क्लोज केले असतील, तर आपण काय करतो, आपण तोच बॉक्स घेतो 50%चा टोटल रेंजच्या आणि वरून लावतो बॉडी पासून. जेव्हा तुम्ही बॉडी पासून लावणार आहात, एक तर तुम्हाला 50%ला पिन पॉईंट इथं बाईंग बघायला भेटतीये. इथून तुम्ही पिप्स कॅप्चर करू शकता. किती पिप्स कॅप्चर करू शकता हे बघा, डायरेक्टली किती आहेत, 110 पिप्स आहेत. ओके, म्हणजे 100 पिप्स आहेत. पण जर थोडस झूम करून आपण बघितलं तर खाली तुम्हाला कॅन्डल हलक्याशा क्लोज दिसतील, हलक्याशा एकदम नॉर्मल क्लोज आहेत. मग ह्या जर खाली कॅन्डल क्लोज हलक्याशा असतील, तर ही पण एक थोडीशी पेंडिंग मुवमेंट आहे आपण असं समजू. आणि जिथून पण वरती चाललंय त्याच बॉक्सचा 50%चा एक भाग घेऊ आपण आणि खालून लावू आपण बॉडी पासून. जसं तुम्ही बॉडी पासून लावणार आहात तसं 50%ला तुम्हाला एक सिलिंग बघायला भेटणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, मोठी पेंडिंग मुवमेंट शोधणे. गोल्डने काय केलेले, परत इथून सिलिंग दिलेली प्रॉपर, आणि सिलिंग पण कॅच करता आली असती जर आपण इथून प्रॉपरली, हे बघा याच्या खाली थोडेसे हलके कॅन्डल आहेत, इथून वरती चाललंय. हा जो पहिला बॉक्स आहे त्याच्या 50% पासून पिन पॉईंट गोल्ड खाली आले. आता जर खाली चालला असेल तर आपण काय करायचंय, हाच बॉक्स घ्यायचा आहे, हे बघा हाच बॉक्स घ्यायचा आहे. जिथून पण सेलिंग येत आहे तिथं जर ठेवली, हा बॉक्स ठेवला, तर पिन पॉईंट तुम्हाला ह्या बॉक्सच्या 75% पासून गोल्ड वरती चाललेलं दिसेल. ओके, आता ते वरती चाललंय, खालची तर कुठली पेंडिंग मुवमेंट नाहीये, पण हाच बॉक्स साईडला पण गोल्डने 75% पासूनच पिन पॉईंट सेलिंग दिलेली, हे बघा वरती इथून. आणि ही जर तुम्हाला खालची पेंडिंग मुवमेंट बघायची असेल तर ती कशी बघू शकता, हे बघा तुम्ही 15 मिनिटावरती पण दिसेल तुम्हाला. जर तुम्ही हा 50%चा जर बॉक्स घेतला, वरून लावला, तर खालच्या साईडला तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो. जेव्हा आपण वरून आपण बॉडी पासून मार्क करतोय, तर खालच्या साईडला तुम्हाला एकतर 50% वरूनच गोल्डने सपोर्ट घेऊन वरती जायला पाहिजे होतं, पण तसं केलंय का नाही केलं, ते काय झालंय 50%च्या पण खाली कॅन्डल क्लोज केल्यात. आणि जर नीट बघितलं आपण तर 75%च्या पण खाली कॅन्डल क्लोज केल्यात, हे बघा दिसतं ते खाली कॅन्डल क्लोज. अशा वेळेस गोल्डने काय केलंय, खाली पेंडिंग मुवमेंट ठेवून वरती चाललंय. तर सेम जर बॉक्स आपण घेऊन खालून बॉडी पासून जर मार्क केला, तर वरती पण पेंडिंग मुवमेंट आपल्याला दिसते या ठिकाणी इथे. तर मग मी तुम्हाला काय सांगितलं की जर पेंडिंग मुवमेंट असेल तर गोल्ड काय करतं, एकतर पेंडिंग मुवमेंट कम्प्लीट करतं, नाहीतर जिथून पण अप साईडला गेलेलं आहे, म्हणजे या ठिकाणाहून जिथून पण अप साईडला गेलेलं आहे ते वरती जातं, वरती पण इनकम्प्लीट मुवमेंट ठेवून खाली येणार आणि सेम सेम प्राइस पासून सेम सपोर्ट बनवणार आणि तिथून परत अप साईडला जाणार आणि ही जी खालची पेंडिंग मुवमेंट आहे ती कम्प्लीट करणार. ओके, अशा प्रकारे इथून पिन पॉइंट बाईंग आलेली आहे मगाशी. कारण जर नीट बघितलं तर वरती पण, हे बघा वरती पण हे म्हणजे कॅन्डल क्लोज झाल्या होत्या आपल्या रेंजच्या बाहेर. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की आज गोल्ड वरती जाणार आहे, फक्त ते कुठून जाणार आहे हे शोधलं पाहिजे. आणि सेम तुम्हाला समजा काहीच माहिती नाहीये गोल्ड काय करते काय नाही, तर सेम हा बॉक्स घेऊन तुम्ही जिथून पण सेलिंग येते तिथून बघा, जिथून सेलिंग येते तिथं जर हा बॉक्स लावला, तुम्ही बॉडी पासून लावू शकता, हे बघा बॉडी पासून, कारण वरची पेंडिंग मुवमेंट आहे. ओके, आणि त्याचं जर तुम्ही 75%ची लेवल काढली तर तुम्हाला पिन पॉईंट सपोर्ट बघायला भेटेल ह्या ठिकाणी पण. आणि जिथून गोल्डने
म्हणजे जिथून पेंडिंग मुवमेंट ठेवली त्याचा पण डबल बॉटम तयार केलाय, गोल अपसाईड गेलं, वरून खाली ह्याचा डबल बॉटम इथून अपसाईड. ओके, म्हणजे एकदम स्ट्रक्चर वरती तुम्ही पिन पॉईंट काम करताय. थोडंसं तुम्हाला जे नवीन आहे त्यांना वाटत असेल की हे काहीतरी कन्फ्युजन आहे, पण कन्फ्युजन अजिबात नाहीये. तुम्ही म्हणजे ह्याच्यापेक्षा पण खतरनाक कन्फ्युजन वाल्या स्ट्रॅटर्ज्या वगैरे बघितल्या असतील, कन्सेप्ट बघितले असतील अक्षरशः. म्हणजे एसएमसी, आयसीटी, आता सीआरटी आलेले आहे नवीन, त्याच्यात पण तुम्हाला एक एक दिवस थांबावं लागत असेल. पण आपल्या ह्याच्यात काही नाहीये, नुसतं पेंडिंग मुवमेंट बघायची, डायरेक्टली आपल्या फेवर मध्ये ट्रेड येणार आहे. आता इथून बाईंगला चाललेला आहे, तर आपण बघू की आपल्याला कुठून कुठपर्यंत मुवमेंट बघायला भेटली असती. हे बघा, हाच बॉक्स घेऊन जर आपण वरती ठेवला, इथून इथपर्यंत ठेवला, तर त्याच्या पण वरती गोल्डने इनकम्प्लीट मुवमेंट ठेवलेली. हे बघा इथं ह्या बॉक्सला टच केलंय का, मग अशा वेळेस काय करतो आपण, ह्याचाच 50% बॉक्स घेणार आणि वरून जर आपण लावला तर पिन पॉईंट तुम्हाला खाली डबल बॉटम बघायला भेटतो, परत गोल्ड अप साईडला चालले. म्हणजे मग मी तुम्हाला जे सांगितलं तेच. हे बघा असं. आणि बॉडी पासून लावलं ते खाली, पण बॉडी पासून नाही लावू शकत आपण. कारण का, तर हे पूर्ण स्ट्रक्चर इथपर्यंत कम्प्लीट नाहीये, मध्येच मधूनच कुठून तरी खाली प्राइस आलेली आहे. अशा वेळेस आपण बॉडी पासून लावतो. बॉडी पासून जसं आपण कॅन्डलच्या बॉडी पासून हा बॉक्स ड्रॉ केला, खाली थोडीशी पेंडिंग मुवमेंट होती, थोडस झूम करून हे बघा दिसेल तुम्हाला, खाली गॅप होता, गॅप वरती गेलं गोल्ड, परत डबल बॉटम तयार केला, पिन पॉईंट अपसाईड. मग इथे तुम्ही अपसाईडचा ट्रेड का नाही प्लॅन करू शकत, जर तुम्हाला माहिती आहे की अपसाईडची पेंडिंग मुवमेंट आहे. ओके, किती सॉलिड कॅन्डल तयार होते बघा बाईंगच्या. आता फक्त एकेकाने अनम्यूट करा आणि काही डाऊट असतील तर विचारा तुम्ही. सर इनिशियली 15 मिनिटाचं स्टार्टिंग पासून हे मॅप करायचं ना, आधी 15 मिनिटं नंतर 3 मिनिटं. हो, 15 मिनिटावरती मॅप करून तुम्ही 3 मिनिटावरती बिंदास काम करू शकता. एक नंबर, म्हणजे पिन पॉईंट लेवल काम करतात. आज 2 वेळा $6 आणि $8 काढले आज 2 वेळा त्या हिशोबाने. हा, ते पण तुम्ही आता नवीन आहेत मार्केटमध्ये, विचार करा. तरी पण तुमचं कॉन्फिडन्स तुमच्या एका सेटअप वरती किती व्यवस्थित काम करताय तुम्ही. हॅलो. करावंच लागेल सर, दुसरं ऑप्शनच नाहीये. बोला. भरपूर काही सर. भरपूर काही. हॅलो बोला सर. बोला बोला. सर ऐका ना, आपलं हे इंडिकेटर आहे, ह्याचं जे यूज करण्यासाठी प्रॉपर एखादा असा व्हिडिओ वगैरे काय तुम्ही बनवलाय का? ह्याचं खरं सांगायचं म्हटलं तर बेसिक पासून पूर्ण ए टू झेड ऍडव्हान्स व्हिडिओ आहेत, लर्निंग व्हिडिओ मध्ये आहेत ते. ओके, आपल्या Course युट्यूब मध्ये. चॅनल वरती मिळतील का सगळे? हॅलो. हा बोला. हा सर, युट्यूब चॅनलला आहेत का आपले हे सगळे व्हिडिओ? युट्यूब चॅनल नाहीये, ते पूर्ण कोर्स मध्ये व्हिडिओ आहेत. ओके. हो, पूर्ण त्याच्यात म्हणजे आता ज्या मी तुम्हाला 2-3 कंडिशन सांगतोय, तर तशा त्याच्यामध्ये 10 ते 12 कंडिशन आहेत वेगवेगळ्या, एकदम ओके. ऍडव्हान्स लेवलला. सर मग ते काय परचेस वगैरे करावं लागतं काय, त्याच्यासाठी काय कंडिशन्स वगैरे काय असतील तर सांगितलं तर बरं होईल सर. त्याच्यासाठी परचेस म्हणजे त्याच्यासाठी $100 फी आहे कोर्सची. ओके. हो, त्याच्यात पण अं, तुम्हाला डिस्काउंट कुपन वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही बिंदास मेसेज करू शकता, तुम्हाला डिस्काउंट कुपन वगैरे भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर, चालतंय. मी पर्सनली तुम्हाला मेसेज करेल. हो, फक्त तुम्ही विचार हा केला पाहिजे की $6 ते $7 आपण एसएल घेतोय. जर $100 अकाउंट असेल तुमचं, तर समजा तुमचं $100 मधून 7 पण, मी तो म्हणतो $8 एसएल जाऊ द्या, पण टार्गेट ओके. घेताना डायरेक्टली किती भेटतंय, $25, $30. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर जर कंडिशन वरती आपलं काम केलं, तर तुमचं $100 अकाउंट एका दिवसात तुम्ही 50% ची ग्रोथ घेऊ शकता. ओके सर. पण हे जर तुम्ही गॅम्बलिंग करत असाल किंवा तुमच्याकडे प्रॉपर सेटअप नसेल, तर तुम्ही काय करणार, 0.03 4 एंट्री घेणार आणि $100 अकाउंट जे आहे ते एका दिवसात 50% मायनस करणार. आणि दुसऱ्या दिवशी तर तुमच्यात कॉन्फिडन्स एवढा लो असणार की त्या दिवशी तुम्ही पूर्ण अकाउंट वाईप आउट करून टाकणार. बरोबर सर, ऍक्च्युअली तेच होतंय. सायकोलॉजी हम्म. पूर्ण खराब होऊन जाते सर त्याच्यामुळे. हा, ठीक आहे सर, आता मी हेच तुम्हाला बघा पर्सनली जिथून. मेसेज करेल एक. हो नक्की. ओके. हे बघा, जिथून पण गोल्ड अप साईडला चाललेलं आहे, आता अप साईडची मुवमेंट पेंडिंग आहे. हाच बॉक्स घेऊन जर आपण इथे ठेवला, तर बघा तुम्ही काय होते ते. इथून बघू आपण 75% पासून कसं रिॲक्ट करते या गोष्टीला. तसं तर अप साईडची मुवमेंट आहे, पण तरी पण आपण बघू शकतो इथून.
पेंडिंग तर अप साईडला आहे, पण तरी पण आपण एक नॉर्मली कॅन्डल कशा क्लोज होतात त्या पण बघू शकतो असं. अजून Okay. कोणाला डाऊट आहेत का? हॅलो. हा बोला. आता 15 मिनिटावरती हम्म. मी ड्रॉ केली होती. डबल स्टक बॉक्स केला होता. हम्म, हम्म, हम्म. एकदा चेक करताय का? 18-15 कॅन्डल आहे बघा. 18-15 टेलिग्रामला स्क्रीनशॉट पाठवा आणि डायरेक्टली विचारा, म्हणजे कसं सगळ्यांना पण कळेल की तुम्ही काय विचारताय, काय डाऊट आहे. तोपर्यंत दुसरं कोण आहे का, त्यांनी विचारा प्रश्न. तुम्ही अनम्यूट सर करू शकता. हा बोला. हा सर, दुसरं एक सर, आता तुम्ही जे मला सांगितलं की $100 त्याची तुमच्या कोर्सची जी फी आहे, तर हम्म. इंडिकेटर पण त्याच्यातच इन्क्लुडेड की कसं काय? हो, इंडिकेटर त्याच्यात 1 मंथ साठी इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त $9 द्यायचे मंथली. मंथली $9. ओके. म्हणजे तुमचा एक एसएल फक्त द्यायचा आहे $7 ते $8 चा. ओके सर, तेवढं कोणीही करू शकतं, काय प्रॉब्लेम नाही सर. तेवढं म्हणजे आहे ना, तुम्ही फीज पण एकदम माफक ठेवली त्याची सुद्धा. हे जर तुम्ही दुसरीकडे जावं, तुम्हाला अक्षरशः 30-30 हजार रुपये घेतात तर काही शिकवत नाहीत. मला स्वतः मी डोळ्यांनी मला सांगतोय, मी सगळ्या गोष्टी बघतोय त्याच्यामुळे सांगतोय. नाही सर, ऍक्च्युअल कसं आहे, आता मी पण बघतोय, बट मी आता आहे ना तुम्हाला साधारणपणे 1 महिना झालं फॉलो करतोय. तर तुमचे जे आहे ना, हम्म. जे टोटल जे तुमचे जे अनालिसिस वगैरे आहेत, तर ते पूर्ण मी म्हणजे एक नाही वॉच करतोय. त्याच्यावरून मला जो तुमचा जो रिझल्ट दिसला, म्हणून मी आज मीटिंग जॉईन केली आहे ऍक्च्युअली. हो बरोबर. आता आजच्या ह्याच्यात मीटिंग मध्ये काही डाऊट राहिलेत का तुम्हाला, किंवा असेल पण प्रॅक्टिस केल्यावरती हळूहळू निघून जातील. बरोबर सर. अजून काही तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्ही आतापर्यंत काय केलंय, कुठला कोर्स केलाय, किंवा तुम्हाला काही समजलं नाहीये, पूर्ण तुम्ही सांगू शकता. सर ऍक्च्युअल आता तसं जर म्हटलं कोर्स केले, तर कोर्स ऍक्च्युअल भरपूर केलेत सर. पण कसं होतं की कोर्स करून आहे ना, त्याची जी आपल्याला मिळणारी जी आउटपुट आहे, तर ते पाहिजे असं मिळालं नाही, की जेणेकरून कसं की शिकवताना बरोबर सांगितलं जातं की असं करा तसं करा, बट ऍक्च्युअल त्यावेळेस रिझल्ट आपल्याला जो पाहिजे असतो, तो रिझल्ट मिळत नाही, असं होतं. मग त्याच्यामुळे कसं होतं, सायकोलॉजी खराब होऊन जाते. एकतर अकाउंट वाईप आउट होतात, ती गोष्ट वेगळी, बरोबर. पैसा जातो आणि सायकोलॉजी खराब होते. अकाउंट काय तुम्ही परत दुसरंही बनवू शकता, बट सायकोलॉजी एकदा खराब झालेली, तुम्ही एक नाही डिस्टर्ब झालेली, परत व्यवस्थित होत नाही लवकर. नाही करू शकत. म्हणजे अक्षरशः तुमची जर सायकोलॉजी खराब असेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये 5 पण लाख असू द्या, 10 पण लाख असू द्या, पण ते मायनसच मध्ये जाणार. तुमचा ट्रेड आहे ना, तो प्लस मध्ये लवकर येणार नाही. पण हे जर तुमच्याकडे $5,000 असू द्या, म्हणजे $50, आणि तुमची सायकोलॉजी एकदम चांगली असू द्या, तुम्ही एकच एसेल घेणार, एकच टार्गेट घेणार, दिवसभर एकदम निवांत राहणार. पूर्ण विषय बरोबर. माइंडसेटचा आहे. तेच सर. आता तुम्ही जे बघितलं पूर्ण मीटिंग मध्ये, तर कशा लेवल काम करतात बघा. फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायचंय आणि त्याच्यावरती तुम्ही पेंडिंग मुवमेंट बघायची आणि डायरेक्टली आपलं डायरेक्शन वगैरे सगळं क्लिअर करायचंय आणि डायरेक्टली अप साईडला किंवा डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचं. बरोबर सर. ऍक्च्युअल मला ते एक नाही, ऍक्च्युअल आता एक नाही, आज मीटिंग मध्ये कम्प्लीट झालं की म्हणजे व्यवस्थित समजलं की इनकम्प्लीट स्ट्रक्चर तुम्ही एवढे दिवस फक्त बोलायचा, बट ऍक्च्युअल आता आज समजलं की काय इनकम्प्लीट स्ट्रक्चर कसं आहे काय ते. ओके. बऱ्याच गोष्टी आहेत अजून छोट्या छोट्या शिकण्यासारख्या, पण ह्या ज्या महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगतोय मीटिंग मध्ये सगळ्यांना. ओके. नाही सर, ठीक आहे, चालतंय. मी नक्कीच तुमच्यावर कॉन्टॅक्ट करेल सर पर्सनली. ओके ओके ओके. कारण रिझल्ट अजून दिसतोय सर ऍक्च्युअल पुढे जे आहे ते. रिझल्ट म्हणजे जे आहे ते लाईव्ह चालू आहे आणि जे तुमच्या देखतच सगळं आहे की मी सांगतो इथून असं होणार आहे तसं. आणि ह्याच्यात कुठलं आपली एक्सेल फाईल नाहीये की त्या एक्सेल मध्ये जायचंय, ते कॅन्डलचं टायमिंग टाकायचं आहे. फक्त इंडिकेटर आहे. इंडिकेटर पण असं तसं नाहीये, पूर्ण पॉवरफुल इंडिकेटर आहे. तुम्ही जर नीट बघितलं हम्म. ते बघा, 15 मिनिटावरती पण वेगळ्या लेवल येतात आणि हे जर तुम्ही 3 मिनिटावरती, आपण काय करू एकदम इथून बघू. हे बघा, हे आपण डिलीट करू, हा बॉक्स डिलीट करू, हा पण बॉक्स डिलीट करू, आणि जिथून पण गोल्डने सेलिंग केली ती 3 Okay. मिनिटावरती आपण कॅन्डल बघू कोणती आहे. 22 जुलैची 8:51 ची कॅन्डल आहे. ओके. 22 तारखेला जायचंय, 8:51 करायचं या ठिकाणी, 8:51. आणि डाऊन साईडचं हे तर काय सगळं सेमच असणार आहे. इथं ऑटो स्मार्ट मोड असेल. आधी आपण बॅलन्स मोड यूज करत होतो, पण मार्केटच्या कंडिशन नुसार मार्केटला स्वतः इंडिकेटर स्वतः ठरवतं की त्याला कुठली कंडिशन यूज करायची, कुठला मोड Okay. यूज करायचा. मग त्याच्यामुळे आपण ऑटो स्मार्ट मोड आता सध्या यूज करतो.
तर ह्या Okay. ठिकाणी सेलिंगची रेंज बघा, गोल्डने जसं रेड लाईनच्या खाली क्लोज केले तसं आपण डबल रेंज घेतो. ओके. डबल रेंज घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट ह्या ठिकाणी कळतीये की हे बघा, इंडिकेटर मी ऑफ करतो. इथून मी घेतोय 75% लेवल. खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसतंय का तुम्हाला? इथे हे ओके, बघा, हा. गॅप दिसतोय हा. का? ओके सर. हा. आता मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं, जसं गॅप असेल, गोल्ड जर वरती गेलं तर तुम्ही पिन पॉईंट पहिल्या बॉक्सच्या 50% पासून सेलिंग करू शकता. आली का सेलिंग इथून? बरोबर सर. ओके. हा, मग हे सांगतोय एक्झॅक्टली. मी. आता हे तुम्ही कुठूनही करू शकता, फक्त तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर पाहिजे. आणि सेम तुम्ही हाच बॉक्स बघा, हा बॉक्स जर घेऊन तुम्ही वरती ठेवला तर तुम्हाला पिन पॉईंट 50% पासून हे बघा इथून सेलिंग आहे का शार्प? बरोबर, बरोबर सर. ओके. हा विषय आहे. ओके. सेलिंग आणि बघा सर तुम्ही वन साइड म्हणजे बोला. सर ऍक्च्युअली एक ना हे प्रॉपर हम्म. म्हणजे ना 3 मिनिटावरती की 15 मिनिटावरती प्रॉपर वर्क करतं? 3 मिनिटावरती तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स कन्सेप्ट शिकावे लागेल, पण 15 मिनिटावरती जर तुम्ही मार्किंग केलं, मॅपिंग केलं आणि जर हा. तुम्ही 3 मिनिटावरती शिफ्ट झाले तर मग तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटेल. ओके. कारण 15 मिनिटावरती नॉईज थोडासा कमी असतो, 3 मिनिटावरती नॉईज असतो. आता हे जर ओके. तुम्ही खाली बघितलं तर ह्या रेंजच्या खाली पण कॅन्डल क्लोज झालेले आहेत, बरोबर ना? हा, हा. बरोबर. हा, मग थोडंसं नॉईज असतो. मग अशा वेळेस काय करायचंय, थोड्याशा ज्या मी ऍडव्हान्स गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या शिकून घ्यायच्या. पण ओके. जर तुम्हाला ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या नसतील तर 15 मिनिटावरती तुम्ही या 2-3 कंडिशनवरती पिन पॉईंट काम करू शकता. ओके. ओके सर. आणि हेच बघा तुम्ही इथून पण दुसरी कंडिशन, जसं आपल्या रेंजच्या बाहेर मार्केट क्लोज करते आणि अप साईडला चाललेला आहे, आपण काय करायचंय, जो पण 50% आपला बॉक्स आहे तो घ्यायचा आहे. हा बॉक्स जो आहे आपला रेंजचा 50% बॉक्स आहे, आपण खालून लावत आहोत बॉडी पासून. जसं तुम्ही बॉडी पासून लावणार आहात तसं पिन पॉईंट तुम्हाला वरती 50% ला अजून एक सेलिंगचा ट्रेड इथं बघायला भेटणार आहे. इथे. ओके. आणि त्याचा सर एसएल साधारणपणे 30 ते 40 पीप कॅल्क्युलेट करायचा. आता इथे जर बघितलं का- तुम्ही तर 30 पिपच्या पण आतमध्ये आहे. तर अशा ओके. वेळेस तुम्ही 3 मिनिटावरती तुम्ही 40 ते 45 पिपचा एसएल घेऊ शकता आणि टार्गेट ओके. डायरेक्टली 1:3 घेऊ शकता. हे बघा 110 पिप्स आहेत डाऊन साईडला. ओके. आणि सेम बॉक्स, हाच बॉक्स घेऊन जर आपण जिथून पण सेलिंग आलेली आहे, हाच बॉक्स घेऊन हे बघा, रेड लाईन मी डिलीट करतो आणि सेम बॉक्स घेतो जिथून पण सेलिंग आली आहे, तो टॉप बघा आणि बॉटम बघा, कुठं कम्प्लीट केलेले स्ट्रक्चर आणि तिथून कसं पिन पॉईंट अप साईडला गेलेलं आहे गोल्ड. बरोबर, बरोबर सर. हे बघा डायरेक्टली पिन पॉईंट, इथून पण तुम्ही बाईंगचे रेंज घेऊ शकता. 120 पिप्स कॅप्चर इथं पण. पण जर वरच्या साईडला जर तुम्हाला वाटत असेल की इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, तर परत बॉक्स तुम्ही वरून बॉडी पासून लावला, खाली पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, खालून तुम्ही बॉडी पासून लावला, तर वरती पिन पॉईंट तुम्हाला 50% पासून सेलिंग बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर जर खाली नीट बघितलं तुम्ही तर हे बघा, इथून वरून मार्केट आलं, खाली 50% सपोर्ट घेतला, इथून परत वरती गेलं, वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसतंय, वरून बॉडी पासून मार्क केलं, खाली परत 75% पासून. म्हणजे एवढे ऍडव्हान्स टेक्निक आहेत ना, फक्त 50, 75, इनकम्प्लीट आणि कम्प्लीट एवढ्या 4च ओके. गोष्टी डोक्यात ठेवायच्या. ओके. ओके सर. फक्त एवढंच की 3 मिनिटावरती तुम्हाला जास्त डोकं तुमचं चालवावं लागेल, पण 15 मिनिटावरती जर तुम्ही मॅपिंग केलं तर तुम्ही एकदम निवांत, असं निवांत बसणार तुम्ही स्क्रीन समोर. ओके. ओके. ओके सर. असं. ठीक आहे सर. थँक्यू. बऱ्यापैकी सर डाऊट क्लिअर झाले आता. हो. आणि सेम आपण हे पण बघू की जिथून गोल्ड वरती गेले ना, हे बघा इथून, तर ह्याची रेंज काढून बघू की किती वरती जाणार आहे. एकदम बॉटमची जी कॅन्डल आहे ह्याची, ही रेड लाईन दिसते 13.27 ची. सेटिंग मध्ये जाऊया, 13.27 करू. 13.27 अपसाईड. हे बघा, आता मला एक रेंज भेटतीये. तर आपण कुठून कुठपर्यंत ड्रॉ करतो, इथून आपण इथपर्यंत ड्रॉ करतो. ओके. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या ठिकाणी पण बघा, मी इंडिकेटर आता ऑफ करतोय. ही रेंज आधी नीट ड्रॉ करून घेतो. इंडिकेटर मी ऑफ करतो ह्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर सेम कंडिशन आहे परत. वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, ह्या ठिकाणी गॅप दिसतोय. गॅप आहे. गॅप दिसतोय, परत गोल्ड खाली येतंय. खाली येते तर आपण काय करतो, हॉफ बॉक्स घेऊन एकतर इथे ठेवतो असा, तुम्हाला एक हाय सपोर्ट भेटतोय. आणि दुसरं म्हणजे हाच बॉक्स घेऊन आपण वरून बॉडी पासून लावतोय. तुमचा सपोर्ट असेल हा 50%चा. तर हे दोन ओके. सपोर्टला तुम्हाला बाईंग करायची. तुमचा एसएल ह्याच्या खाली असणार आहे. समजा तुम्ही इथं बाईंग केली, इथून इथपर्यंत 2 पिप्स आहे आणि तिथून तिथपर्यंत खाली किती आहे, 38 पिप्स दिसत आहे. आपला एसएल किती असेल, मॅक्सिमम 45-50 पिप्स आपण ठेवूया इथं खाली. आता अशा ओके. कंडिशन मध्ये ना एकदम
म्हणजे थोडंसं खाली हे कॅन्डल दिसतं ते, पण आपल्या एसला आपण जर व्यवस्थित मॅनेज केला, आपला अकाउंट जर लॉट साईज वगैरे व्यवस्थित मॅनेज केली, आपली सायकोलॉजी नीट असेल, इथून अप साईडचा पिन पॉईंट ट्रेड तुम्ही कॅच करू शकता. बरोबर. असं फक्त एवढंच की 3 मिनिटावरती थोडंसं नॉईज दिसतो, पण जर बरोबर. 3 मिनिटावरती कॅच करायचं असेल तर ऍडव्हान्स गोष्टी शिकाव्या लागतात. ओके, ओके. इथून पण बघा ना, इथून इन्कम स्ट्रक्चर होतं, खाली आलं, पहिला जो बॉक्स आहे त्याचा सपोर्ट घेतला, जे आपण मागाशी शिकलो, पिन पॉईंट सपोर्ट, इथून अप साईड. आणि आता सेम हेच बघू, जिथून सेलिंग आली वरून, सेलिंगची कॅन्डल बघा 18ची आहे. सेटिंग मध्ये ओके. गेलोत आपण. एकच मिनिट थांबा, कोण ऍड होत आहे. ओके, तर 18 टायमिंग आपण सिलेक्ट करायचं या ठिकाणी, आणि खाली तर 0 असेल डाऊन साईड. हे बघा, आता हे सगळं मी बाकीचे डिलीट करतो, हे पण डिलीट करतो, लाईन, ही रेड लाईन पण डिलीट करतो. आणि जिथून पण सेलिंग दिलेली आहे, मी काय सांगितलं, एकतर आपण इथून रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो, पण ओके. जर रेड लाईनला जर ब्रेक केला असेल तर आपण घेतो डबल स्ट्रक्चर. आपण घेऊया डबल स्ट्रक्चर. झालंय का पिन पॉईंट बघा काम? डबल बरोबर स्ट्रक्चर सर. कम्प्लीट, डबल स्ट्रक्चर ऑलमोस्ट कम्प्लीट आहे, आणि डायरेक्टली अप साईडची मुवमेंट. ओके. असा विषय सगळा, म्हणजे एकदम फुल कॅल्क्युलेटर मार्केट आहे. फक्त कसं आहे, प्रत्येकाकडे सेटअप नसतात. सर एक सांगू का, म्हणजे एक ना तुम्ही जे हे दाखवताय की ह्याच्यात ना तुम्ही हम्म. एक ना ट्रेंड पाहायचा आहे ना मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे ते काहीच पाहायचं आहे. नाही. काहीच नाही, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेटर, तुम्ही जो मेथड यूज करताय, तुम्हाला कंडिशन फक्त त्या अप्लाय करायचे, त्याच्यावरती काम करायचे. बरोबर. ओके सर. 18-24 आता जिथून पण वरती गेले 18-24 ते आपण सिलेक्ट करून बघू किती अपसाईडला गेलेले आहे गोल्ड. तुम्ही अशी कन्सेप्ट ह्याच्या आधी कुठं बघितली आहे का? सर कुठेच नाही, कुठेच नाही. जे रेंज कॅल्क्युलेशन यूज करतात, मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगतो, त्यांच्याकडे पण ही कन्सेप्ट नाहीये. ओके. हे बघा, आपली लाईन ब्रेक केली, आपण घेतलं डबल स्ट्रक्चर. जसं डबल स्ट्रक्चर घेतलं आपण, हे बघा, जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळ्यांच्या. मागाशी काय सांगितलं मी, जर ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज असतील, गोल्ड खाली येतं, जो पण त्याचा पहिला बॉक्स असेल त्याच्या 50% पासून पिन पॉईंट सपोर्ट घेणार आहे. इथून घेतलाय का सपोर्ट, तिथून परत अप साईडची मुवमेंट येते. आता ओके. किती सोपं आहे, म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या कंडिशन वरती काम करायचंय. मार्केट तुम्हाला खेळवते, पण तुम्ही मार्केटला खेळू शकता जर तुमच्या कंडिशन वरती तुम्ही व्यवस्थित काम केलं तर. बरोबर, बरोबर. पण सर इथून support ह्या घेतला केसमध्ये सर या केसमध्ये हम्म. समजा ती जर 100%च्या आतमध्ये जर क्लोज झालं असतं फर्स्ट टाइमला हम्म. आणि तिथून थोडा बॅक आला असता तर इथून ना, हा इथून म्हणताय ना तुम्ही, हा इथून जर बॅक आला असता तर आपण मग थोडीशी वाट बघितली असती. कशी वाट बघितली असती हे सांगतो तुम्हाला. हे बघा, तुमचं म्हणणं असं आहे की जर कॅन्डल 100 इथं जर क्लोज झाल्या असत्या आणि इथून जर खाली आल्या असत्या, बरोबर ना, हो 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 तर मग आपण काय केलं असतं, स्ट्रक्चर तयार व्हायची वाट बघितली असती. आणि जसं स्ट्रक्चर डाऊन साईडचं तयार झालं असतं, गोल्डने काय केलं असतं, समजा आपण ह्या कॅन्डलची रेंज काढली डाऊन साईडची, इथून खाली येते, आणि जी पण आपली रेंज आली असती, इथून इथपर्यंत समजा आपली रेंज आलेली आहे, आणि आपल्याला जर ह्याच्या 50% खाली गोल्डने ब्रेकडाऊन दिलाय, मग आपण काय केलं असतं, वाट बघितली असते ह्याच्या 50% पासून, परत आपली कंडिशन अप्लाय केली असती, आणि इथून प्रॉपर सेलिंग मारली असती 50% पासून. फक्त आपल्याला इनकम्प्लीट स्ट्रक्चर ओके शोधायचे. असं कुठेही कम्प्लीट स्ट्रक्चर असेल ना, आपण लगेच बाईंग सेलिंग करायची नाहीये. जर तुम्हाला व्यवस्थित ओके प्रॉफिटेबल मध्ये काम करायचं असेल तर पूर्ण स्ट्रक्चर आपलं कंडिशन तयार होऊ द्यायच्यात, मग तुम्ही पिन पॉईंट काम करू शकता. आणि जास्त वेळ पण लागत नाही. असं पण तुम्ही दिवसभर गॅम्बलिंग करण्यापेक्षा लगेच बघा ना, तुम्ही किती आहे इथून इथपर्यंत, हा टायमिंग किती आहे 19:33, आणि इथं किती आहे 20, म्हणजे एक अर्धा पाऊण तासात आपला सेटअप पण लगेच रेडी होतोय, तयार होतोय. हो हो आणि आपण इथं तर बघितलंय की हे अपसाईडची मुवमेंट पेंडिंग आहे. आपण इथून बाईंगची रेंज काढली ना आता मगाशी, इथून ते इथपर्यंत होती, आणि त्याच्यामुळे याला एकदा परत हायर आहे द्यायचंच आहे असं. तर ह्याच्यात कोणाला अजून डाऊट आहेत का? सर हम्म. 15 मिनिटाची बघा ना कॅन्डल. हो, 15 मिनिटाची पण बघू आपण. जे हे आपण ड्रॉ केले ना ते पूर्ण डिलीट करून बघू. ओके तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवलाय बघा. ओके, म्हणजे आता चार्टवर बघू का तुमचं आता चालू टेलिग्रामचं मध्ये बघायचं? हा
चालू मध्ये बघायचंय का? ओके. हा चालू. हा, जिथून पण सेलिंग आलेली आहे ती टॉपची कॅन्डल आपण सिलेक्ट करू. किती आहे? 8.45 ची. आपण जाऊया इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये 8.45 करू. किती सोपं आहे, म्हणजे तुम्हाला फक्त काहीच नाही, म्हणजे एखाद्याला विश्वास पण बसणार नाही म्हणा अरे असलं कसलं सेटअप आहे, एखाद्याचं बघेल तर म्हणेल तो. पण त्यांनी आतापर्यंत फक्त इंडिकेटर वापरले असतील, EMA वगैरे SMA वापरले असतील. आपल्या तसं काहीच नाही. सर तुम्ही आता एक trade दिला होता ना, रिट्रेसमेंट ट्रेड 50-60 टिपचा. काय म्हटले? हॅलो, तुम्ही आता एक हा ट्रेड बोला. दिला होता ना, एक रिट्रेसमेंट हा, हा, 50-60 हा. हो, हो. टिपचा. हो. झाला तो कॅप्चर 50. ओके, बरोबर. हा, हे बघा आपण सेलिंगची रेंज काढली. सेम काहीच करायचं नाही. सेलिंगची रेंज काढली, खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. गोल्ड वरती चाललंय, वरती जात असेल तर काय करायचंय, जो पण पहिला ह्याचा बॉक्स असेल त्याच्या 50% पासून सेलिंगचा प्लॅन करायचा आहे. प्रॉपर सेलिंग कॅप्चर करायची. ह्याच्या पण खाली कॅन्डल क्लोज आहेत, वरती गेलंय मार्केट. परत इथून डबल बॉटम बनवलाय. का बनवलाय? कारण गोल्डने खाली पण थोडेसे कॅन्डल क्लोज केले होते त्याच्यामुळे. आणि सेम जर तुम्ही हे बघा खालची जर कॅन्डल घेतली, किती आहे? 13-15 ची. तुम्हाला बघायचंय की गोल्ड इथून किती वरती जाऊ शकतो. 13-15 ची कॅन्डल घेतली, इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेलो आपण. 13-15 अपसाइड इंटर. जसं तुम्ही इंटर करणार आहात तसं तुम्हाला एक रेंज बघायला भेटेल. हा बॉक्स आपण साईडला करू, नवीन बॉक्स घेऊ बॉटम पासून ते इथून इथपर्यंत बॉक्स घेऊ. इंडिकेटर ऑफ करू. फक्त बघायचंय तुम्हाला की गोल्डने कुठून सेलिंग दिली. जर नीट बघितलं तुम्ही तर पिन पॉइंट 90% पासून सेलिंग दिलेली आहे. ह्याचा अर्थ काय आहे? अप साईडला पण स्ट्रक्चर कम्प्लीट आहे, गोल्ड खाली चाललंय डाऊन साईडचं. पण खाली काय येतंय, इथं छोटस खाली कॅन्डल क्लोज केलं होतं त्याच्यामुळे खाली येतंय. मग इथून डबल बॉटम बनवला, परत अप साईडला चाललंय. आता जिथून अप साईडला चाललंय ती जर आपण कॅन्डल निवडली, हे बघा हे सगळं साईडला करतो आणि एकदम बॉटमची कॅन्डल ही मोठी रेड जी कॅन्डल दिसते तुम्हाला ती सिलेक्ट करू आपण. ह्याचं टायमिंग काय आहे? 8:15 आहे. 18:15 आहे अपसाईड. हे बघा ह्याच्या पण वरती डबल स्ट्रक्चर घ्यायचंय. काय घ्यायचंय ते तुम्हाला समजलं असेल. सिंगल स्ट्रक्चर जे आहे ते इथून आपण इथपर्यंत ड्रॉ करतो, पण त्याच्यावरती जर कॅन्डल क्लोज असेल तर आपण घेतो डबल स्ट्रक्चर. हे बघा तसं डबल स्ट्रक्चर ड्रॉ केलं आपण. इंडिकेटर समजा क्लोज करून टाकले. इथून घ्यायचे आपल्याला एक लेवल, इथून परत तुम्ही 90% पण घेऊ शकता. असं त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं 3 मिनिटावरती तर हे बघा 90% पासून पण पिन पॉईंट सेलिंग आलेली आहे इथून. ही पण सेलिंग तुम्ही छोटी मोठी कॅच करू शकता. पण आपण मागाशी कन्फ्लुएन्स हे करायचंय. जेव्हा तुम्ही कन्फ्लुएन्स घेताल त्यावेळेस तुम्हाला कळेल. नीट जर बघितलं तर आपण रेंज कुठली काढली होती मागाशी? इथली काढली होती. आणि ही वरती इथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर होतं आणि गोल्ड खाली येऊन मग अप साईडला चाललंय. पण आता आपण ही दुसरी रेंज काढली, जसं तुम्ही आता सांगितलं की बघा त्याच्यामुळे आपण मधलीच कुठली तरी रेंज काढली. ओके, तरी पण नीट बघितलं तर हे बघा गोल्ड खाली आलंय. हाच बॉक्स घेऊन तुम्ही जर ठेवला इथून बॉडी पासून तर तिथंच डबल बॉटम बनवला, तिथून अप साईडला चाललेलं आहे. ह्याच्यात काही डाऊट आहेत का? हॅलो, अनम्यूट करा आणि नाहीये बिंदास सर. बोला काही डाऊट असतील तर. हॅलो हा बोला. सर, कम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर मग कसं काम करायचं आपण? इनकम्प्लीट स्ट्रक्चरला तर समजलं एक तुम्ही गोष्ट सांगतो, सांगितल्याप्रमाणे. एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही रेंज ड्रॉ करता तेव्हा मार्केट इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून काम करतं. कधीच पूर्ण A to Z कम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून काम करत नाही. थोडक्यात तुम्हाला एका साईडला इथे सांगतो. हे बघ, हे जर एक गाव असेल, हे दुसरं गाव असेल आणि समजा गोल्डला ह्या गावापासून ह्या गावापर्यंत जायचं असेल, ते डायरेक्टली जात नाही. ते आधी दुसऱ्या इथं कुठतरी गावाला जाणार, तिथून परत तिसऱ्या गावाला जाणार, तिथून चौथ्या गावाला जाणार, तिथून परत इथं जाणार. आणि हे रोजचं काम आहे गोल्डचं. रोज जर असं केलं ना ते एसएलच भेटणार नाही गोल्डला. त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर, चालेल. इनकम्प्लीट स्ट्रक्चर भेटणारच. आणि जेव्हा पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल लगेच आपण बॉडी पासून मार्क करायचं 50% पर्यंत, लगेच सेलिंगचा प्लॅन करायचा. चालेल, ठीक आहे. ओके, तर ह्याच्यात काय डाऊट असतील तुम्हाला तर विचारू शकता तुम्ही.
समजा सर आता त्या इनकम्प्लीट स्ट्रक्चर मध्ये 50% वरती क्लोज होऊन परत ती कॅन्डल समजा 75% जर पर्यंत जर गेली हम्म. तिथून पण परत सेलिंगचाच प्लॅन करायचा. नाही तसं नाही करायचं. 50% ला तुम्ही बाईंगचा प्लॅन करणार होते ना, ओके. बरोबर ना? तुमचं म्हणणं काय आहे? हा. हे बघा मी झूम करून सांगतो. तुमचं म्हणणं काय आहे की गोल्ड इथून खाली येत आहे, 50% ला क्लोज केलंय ओके. आणि परत तिथून क्लोज केल्याच्या वरती कॅन्डल क्लोज केल्या परत खाली येऊन 75% सपोर्ट घेतला तर काय करायचं? ओके. हा. बरोबर ना? हा. बरोबर ना? हो तर अशा बरोबर. वेळेस काय करायचंय माहितीये का? इथं बघायचंय 50% ला काय केलेलं आहे. जर इथं 50% खाली कॅन्डल क्लोज केल्या असतील आणि जर अपसाईडला चालला असेल तर आपण ह्या वरच्या बॉक्सच्या 50% पासून पिन पॉईंट सेलिंग करू शकतो. तुम्हाला फक्त इनकम्प्लीट ओके. स्ट्रक्चर शोधायचे. जिथं कम्प्लीट असेल तिथं तर तुम्ही डोकंच लावायचं नाही. कारण किती सोपं आहे बघा ना, जर ओके. 50% खाली कॅन्डल क्लोज असून जर वरती जात असेल तर परत सेलिंगचा ट्रेड. म्हणजे तुमच्या कंडिशन नुसारच तुम्ही काम करताय. तुमची जर कंडिशनच ओके, नसेल तर चालेल. तुम्ही कुठं पण गॅमलिंग करणारच नाही अजिबात. ओके. ओके सर. ओके. तर काही जरी डाऊट असतील किंवा काही तुम्हाला समजलं नाही किंवा तुम्ही एखादी रेंज काढली आहे, ड्रॉ केली आहे, तर मला बिनधास्त टेलिग्रामला पाठवा. चेक करून मग मी सांगेन बरोबर आहे का चुकीचं आहे. ओके. तर आज आपण इथंच थांबू. उद्या परत आपण लाईव्ह घेऊ आणि बघू काय करतंय सर आणि मार्केट. हा हा रेकॉर्ड सेशन भेटला तर म्हणजे बरं होईल, म्हणजे आम्हाला पण हो, समजेल की रेकॉर्ड परत केलेला आहे परत. मी. रेकॉर्ड केलेला आहे, भेटून जाईल ग्रुपमध्ये. ओके चालेल. ओके ओके. चालेल. ओके. थँक्यू. थँक्यू. उद्या कितीला मीट होईल सर? उद्या सकाळी पण करू आणि संध्याकाळी पण करू, 2 टाइम करू. किंवा मी दररोज पोल नाही टाकेल. तर दररोज हा, तुमचं टायमिंग सांगा. कधी करायची आहे? सकाळी, दुपारी, संध्याकाळी? सर मीटिंगच्या अर्धा एक संध्याकाळी. तासापूर्वी जर माहिती पडलं ओके. 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 सर मोस्टली संध्याकाळी केलं तर बरं राहील. ओके. संध्याकाळी- आपण या टायमिंगला एक काम करू, 7:15 7:30 अशा टायमिंगला घेऊ आपण. ओके ओके सर, ठीक आहे ना. ओके. ओके. चालेल. ओके. चालेल. ओके. थँक्यू. सर. ओके, थँक्यू सर. बाय, गुड नाईट. हो. ओके. गुड नाईट.